मोन्या मोन्या तो लक्ष कुठे तुझं? तू काय ठरवलंयस? कशाबद्दल? अरे फराळाचं. कार्टे, मी तुला सांगते ही कार्टी आहे ना उच्छाद मांडणार आहे. लवकरात लवकर दिवाळीचा फराळ करून घे. मी कसं उच्छाद मांडेल? मला तर दिवाळी म्हणजे काय ते पण माहिती नाही. त्या सांगा आता. अगं माऊ, दिवाळी म्हणजे काय असतं माहितीये का? दिवाळी हा दिव्यांचा उत्सव असतो. म्हणजे आपण घरादाराला रोषणाई करतो, नवीन नवीन कपडे घालतो, छान छान खाऊ बनवतो, घराच्या बाहेर आपण रांगोळी काढतो, दिवे लावतो, कंदील लावतो आणि मित्रमैत्रिणींबरोबर मजा करतो. यालाच दिवाळी म्हणतात. मोहन हे किती मस्त आहे. आपण आजच करूया दिवाळी, नाही तर ना रोज रोज करूया. ऐकलंस का मोन्या? तिला रोज दिवाळी हवी आहे, म्हणजे दिवाळा काढणारी आपलं. वर्षातनं एकदा येते ना तर नाकी नव येतात आमच्या, आणि हिला रोज हवी आहे दिवाळी. शोभा कार्टे? शोभा जाऊ दे ग, तिला काय कळतं, लहान आहे अजून ती. लहान आहे. बरं ऐक, हा. आठवडा राहिला दिवाळीला. ते फराळ कधी करणार आहेस? शोभा, या वेळेला मला वेळ नाही मिळणार. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. मावशी, समधी कामं झाली आहेत, मी वरती जाऊन येते. मावशी झोपल्या. कधी बी बघितलं ना की झोपलेलंच असते. भानू, माऊ, तू तर खाली काय करते? मी वरतीच येत होते. चल. वरती कशाला जातेस? कशाला म्हणजे? अगं म्हणजे मला तू खालती आता वेण्या घालून दे. अगं पण मालकाने तर तुझ्या वेण्या घातल्या आहेत ना, मी कशाला घालू आता? अगं मोहनने ना आज खूप घट्ट वेणी घातलीये, खूप त्रास होतोय, परत घालून दे ना. हा ठीक आहे. अगं भानू थांब, काय करतेस? तूच म्हणतेस ना विनाकारण जादू नाही करायची, मग आता का करतेस? हाताने घाल ना वेण्या. मला शिकवते. गाली वेणी घालू. चल मी वरती जाते. वरती लई कामं आहेत ना, तर समधी कामं मालकानं करायला लागतील. मग मोहन तर कधीच कामावर गेला, तू कशाला टेन्शन घेतेस? नाही तरी मी वर जाते. नको ना. का? मला खूप कंटाळा आलाय. चल ना आपण ढगांवर जाऊयात, खूप दिवसात नाही गेलो. माऊ, काय चाललंय? मला वर का जाऊ देत नाहीयेस तू? अगं भानू, मी काय नाही केलं. शोभाने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतलीये. म्हणजे शोभाची आणि अंजलीची पैज लागलीये, आणि शोभाने तिला असं सांगितलं की सगळा फराळ मीच बनवणार. तू जर का वर गेलीस तर सगळं काम तुला करावं लागतं. बर ठीक आहे. अंजली त्यांच्या घरचं काम बाकी आहे, मी आधी तिकडे जाते, मग मालकांच्या घरी जाते. आत्ता कसं? शोभा, शोभा फराळ बनवतेस? मग दिसत नाही? हे काय आहे? ठेव खाली, ठेव ठेव ठेव. पण काय आहे हे? याला गरिबांचे काजू म्हणतात. एक एक लाडवावर लावायचा असतो. हात लावू नको त्याला अजिबात. शोभा, त्याचे किती लाडू बनतील? बद्दल 25, 30 होतील. हा, म्हणजे भानूसाठी एक, तुझ्यासाठी एक, लीलावतीसाठी एक, आणि मोहनसाठी 2. उरले किती? 25. बाकीचे 25 मला. त्यातला एक मी आत्ताच घेते. हा? ए, ठेव ठेव लाडू ठेव. आ, आता कशाला हात लावायचा नाही. दिवाळी येईपर्यंत अजिबात लाडूला हात लावायचा नाही. चव सुद्धा मिळणार नाही तुला, कळलं? शांतपणे बस इथे. अगं बाई वहिनी, हे काय लाडू करायला पण घेतले तुम्ही? मला का नाही हाक मारली? हा? आले असते की मी पटपट. हाय वहिनी, तुम्ही अजूनही लाडूच करताय? अहो मी लाडू केले, करंजा केल्या, त्यानंतर शंकरपाळ्याचं पीठ सुद्धा मळलं, आणि त्यात स्वतःची टिमकी वाजवणं जरा बंद कर. लाडू वळायला घे. हा ठीक.
होय. खवटे की नाही बघत होते. चांगल्या दुकानात आणले. हा चांगले. हा सगळे काय एकदम टाकतेस? कशाला म्हणजे टाकती. एक एक लावायचे असतात लाडवाला. वहिनी दिवाळी काय रोज रोज येत नाही. किती कंजूसपणा करताय. म्हणजे अगं कंजूसपणा नाही ग, ते एकत्र टाकले ना मग जास्त चारोळी ना एकाच लाडवात जातात. मग ते चांगलं नाही लागत. मग एक एक लावायची असते. ठेव तू, ठेव खाली कर. इथे शोभा मला लाडू खायला देत नाही आणि ही खात सुटली आहे. थांब, तिला चांगलीच अद्दल घडवते. नको आग ती कात्री तुटेल पण लाडू तुटायचा नाही. लाडू नाही तो दगड आहे दगड. हा एक लाडू मी घरी नेऊ का? तेवढंच मुलांना खेळायला होईल. पिंट्या केव्हापासून सीझन बॉल मागत होता. हाच नाही ते बॉल म्हणून. जातो आम्ही. एक तर स्वतःची चूक आणि वरतून आम्हालाच बोलताय. तुम्हीच का तुमची कडक लाडू. शोभा थांब. काय करतेस? काय ग, अजून झोपली नाहीस? तू तरी कुठे झोपलीस? काय करतेस? लाडू फेकून देते. कशाला? एकदा खाऊन तर बघ ना कसे झालेत ते. मस्करी करतेस माझी? बघितलंस ना अंजने किती तमाशा केला तो. अगं नाही शोभा, खरंच खाऊन बघ. लाडू चांगला आहे. मी केलेला लाडू चांगला झालाय. ही अंजी ना मुद्दामून करते. आता उद्या ना त्या अंजेच्या तोंडात नेऊन एक लाडू कोंबते की नाही बघ. माझा लाडू चांगला झालाय. मोन्याला सांगू नको हा की तुला लाडू दिला तो. नाही सांगणार. ए माऊ बाळा असं नको करू. उठ ना. उठ उठ आधी उठ. चला चला दिवाळीचा पहिला दिवस आहे ना आज. शोभा हे काय लावते माझ्या मोहनच्या अंगाला?
अगं उठणं ही माती. ए गधडे, माती नाही म्हणायचं, उठणं आहे ते. दिवाळीच्या दिवशी लावतात. वास घ्यायचा बघ. फुलासारखं वास आहे. आहे की नाही? मी पण लावणार म्हणलं. हा, लाव. वा अगं हो 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 हा. भाऊ चल आता तुला लावते. नाही हे खरखरीत आहे. अगं खरं खरं नाही, हे चांगलं आहे ते. चांगलं पकड तिला, पकड. बस इकडे. बस इकडे बस हा, आज माऊला उठणं लावून आंघोळ घालायची हा दे दे दे, मी करतो बरं माऊ आता हे ना मी इथे समोर ठेवतो हा. कारिट म्हणतात त्याला. आता आपण हे कारिट फोडूया. तुझ्या पायाखाली छोटस, हे शोभाच्या पायाखाली, आणि हे मी फोडणार मोठं. मोहन मला मोठं पाहिजे. अगं तुझ्यासाठी मोठं नाही पडता येणार. शोभा तू बघ. ए माऊ माऊ पायाने नाही फोडायचं, डाव्या पायाच्या अंगठ्यानी फोडायचं फक्त. थांब मी मदत करते. सांगितलं होतं ना तुझ्या तेवढी ताकद नाही म्हणून. नाही मी एकटीच फोडणार. माऊ पुढच्या वर्षी ना यापेक्षा मोठं फोड. हा फुटला. हो आपण पण फोडूया. हा शोभा काय दिलं ते किती कडू आहे. आता ना मी तुला गोड गोड लाडू आणि करंजी देणार. तोंड वाकडा करू नकोस. चालेल मला आत्ताच दे. आता नाही, आधी ना भानूला येऊ दे, आईला बोलवते, आपण सगळे मिळून एकत्र फराळ करायचा. हा तू एक काम कर, फराळाची तयारी करूया आपण आणि मग तू आईला बोलवणार. शोभा तोपर्यंत ना मी हा नवीन फ्रॉक सगळ्यांना दाखवून येते. नाही नको नको, आधी खाऊन घे मग जा. चल. नाही मला आत्ताच अरे दाखवायचं. माऊ माऊ हे बघ. किती सुंदर आहे ग. मस्त आहे. ही ना आता नवीन कपडे चाळीतल्या सगळ्यांना दाखवेल, तेव्हा शांत बसणार आहे. किती मस्त दिसते मग. एकदम भारी दिसते. मस्त जा बाळा जा जा. मस्त आहे. नाही हे छान आहे. कुणी घेतला? शोभा वहिनींनी घेतला. नाही मोहनने. मोन्यानं घेतलाय. अरे नुसताच धूर केलाय मोन्यानं. मस्त ड्रेस आहे एकदम. जा बाळा जा लवकर जा. अंजली मला फराळ दे ना. काय? बाई, बरं. बाई, माऊ, ये गं माझ्या बाबडा, ये. बस दे दे तिला बस फराळ दे. बस. काय खाणार माऊ? सगळं. दे दे ग दे सगळे. माझं फराळ पण. राहुल हा मस्त आहे ना. हा, एकदम भारी आहे भाऊ. एकदम भारी आहे. तुझं पण मस्त आहे. हा हे घे माऊ. खा बाळा खा. माऊ कसा आहे लाडू? मस्त आहे. खा बाळा सावकाश का.
आहो, तुला अजून काही हवंय का? हा नाही नको, बाकीच्यांकडे जाऊन पण खायचंय ना. मी उद्या परत येईन खायला. ठीक आहे. अंजू हा? माझ्यासाठी काही फराळ उरलाय का? नाही तर मी जातो मोन्याकडे खायला. आहे. हाय. मावशी, दिवाळीच्या दिवशी तरी मालकांना शांतपणे बसू द्या. बोलल्या वकीलीन बाई बोलल्या. आई जरा शांत बसशील का? अगं भानू, तू कशाला फराळ केलास? मी केला होता ना. ते माऊला गोड आवडतं ना, म्हणून थोडं गोड केलंय मी. पण जिच्यासाठी केलंय ती कुठे आहे? माऊ कुठे आहे? काय माहिती, सकाळपासून बघितलंच नाही. मला वाटलं घरी आहे ती. सकाळी ड्रेस घालून जी बाहेर गेली ती आलीच नाहीये. सगळ्यांना दाखवत फिरत असेल आता. थांब एक मिनिट बोलत. शोभे मी सुरू करू का? थांब का जरा, आता सगळे मिळून करूया ना. थांब जरा. माऊ शोभे, अगं पोटात कावळे ओरडायला लागले ग आता. थांब का जरा, येऊ दे ना माऊला. कुठे गेली पोरगी काय माहिती. कुठे? शोभा, बघ ना, हे मला परत पाठवायला निघालेत. कोण? भानू आणि मोहन. काय हो ना? कुठे पाठवतो तिला? काय बोलते ही? ताई मी आज सांगते. माऊला परत तिच्या घरी पाठवायचं आहे. तिच्या आई बाबांचा पत्ता सापडला. असं कसा? ते पेपर मध्ये तिचा फोटो आला होता ना, तो मी बघितला. पेपरात फोटो? मग मी कसा नाही पाहिला? आपल्याकडे पण पेपर येतो. कारण तो इंग्लिश पेपर मध्ये आला होता ना, आपल्याकडे इंग्लिश पेपर येत नाही. तुला वाचता येतो का इंग्लिश पेपर? नाही. परवा मी मावशींसाठी वडापाव आणायला गेले होते ना, तर ज्यात वडापाव बांधला ना त्यात माऊचा फोटो होता. मग हे तुम्हाला परवाच का नाही सांगितलंस? चौकशी केली नव्हती ना, म्हणून नाही सांगितलं. आता मी चौकशी केली आहे. मी फोन केला होता त्यांना. चांगल्या घरातली माणसं आहेत ती, लय श्रीमंत आहेत, पुण्यात एका बंगल्यात राहतात. ताई मी एक काम करते, उद्या माऊला घेऊन जाते आणि त्यांच्याकडे सोडते. सोडून येते म्हणजे? पण शोभा, माऊ तू गप्पा बस, मी बोलतेय ना. म्हणजे आपण नेऊन हिला पुण्याला सोडायचं? वा रे वा, म्हणजे इतके दिवस आपण हिला सांभाळलं त्याचं काही नाही, आणि आता त्यांचं म्हणणं आहे की आपण नेऊन हिला पुण्याला सोडायचं. नाही नाही, तू एक काम कर, तिच्या आई वडिलांना इथे बोलव. मला त्यांना बघायचंच आहे. मुलीच्या बाबतीत हलगर्जीपणा करणारे आई वडील मला बघायचेच आहेत. बोलव इथे. मालक, एका तासापूर्वी केवढे फटाके वाजत होते ना, आता किती शांतता आहे. भानू, आपलं काही चुकतंय का हो? म्हणजे हे जरा अति झालं असं नाही का वाटतंय तुम्हाला? म्हणजे तुम्ही शोभाला खोटं सांगितलं की माऊचे आई वडील सापडले. मला पटलं नाही ते, मी पण माऊच्या भल्यासाठी मी तयार झालो. पण आता खरंच माऊचे आई वडील कुठून आणणार आहात तुम्ही? मालक तुम्ही काळजी करू नका, मी सगळं सांभाळून घे. सोबत आहे ना, माऊचा आई बाबा बघायचे आहेत ना, मी आणीन ना त्यांना. तुम्ही फक्त याची काळजी घ्या की माऊने हे सोबत आहे ना सांगितलं नाही पाहिजे. पण माऊ परी असली तरी ती लहान आहे अजून, आणि तिला हे अजिबातच पटलेलं नाही की आपण हे सगळं जे करतोय ते तिच्या भल्यासाठी करतोय. हा, पण काय बी झालं ना तरी आपण तिला परत पाठवलं पाहिजे. आणि तुम्ही काळजी करू नका, एकदा ती तिकडे गेली ना की 2-3 दिवसात आपल्याला विसरून पण जाईल. तिचं जग,
तिच्या मैत्रिणी त्यात रमलती, आपल्या माणसामध्ये सुखी राहील. असं तिथे मस्त वळलं. राहुल माझं गिफ्ट कुठे? अर नेमकं तुझंच गिफ्ट आणायचं विसरलो अंजू. तू माझं गिफ्ट विसरला? तू टेन्शन नको ना घेऊ, पुढच्या वर्षी मोठं गिफ्ट आणतो. हा जाऊ दे, मला नकोय. नक्की बोलणार नाही का? म्हणजे गिफ्ट नकोच आहे तुला? असं कसं नकोय म्हणजे? तू दिवाळीचं गिफ्ट विसरला माझं? तुझं ना माझ्यावर प्रेमच नाहीये, राहू दे. अरे देवा, मग आता आणलेलं गिफ्ट कोणाला देऊ? देतो बाबा परत दुकानदाराला. राहुल, तू माझा मजाक करत होता. बायकोसाठीच गिफ्ट विसरीन का? मजाक करत होतो मी अंजू. हा कशी वाटली ऍक्टिंग? केला का नाही नुसताच तू? हिरच आहे. राहुल, अंजली, मी तुमच्या घरी राहिले तर चालणार आहे का? माऊ बाळा काय झालंय? नक्कीच शोभा वहिनी काहीतरी बोलल्या असतील. नाही, शोभा नाही म्हणली काय. मोहन आणि भानू मला परत पाठवतात म्हणून मी मोहनचं घर सोडलं. तुम्ही सांगा ना, चालणार आहे की नाही? अंजली, राहुल, मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. मी तुझं सगळं ऐकेन. मी शाणी मुलगी आहे की नाही? घे घे माऊ, लाडू घे, खातो खा. दे, तुला जो काही शिरा द्यायचा आहे ना तो दे. मला माहितीये शिरा खाऊन झाल्यावर मला तू परतच पाठवणार आहेस. अगं तसं नाहीये माऊ. ठीक आहे, नको दिवस. अगं थांब दे. माऊ माऊ शिरा. माऊ आणखीन हवा असेल तर सांग शिरा. वाटलंच होतं मला, ही शिरा खायला नाही म्हणणार नाही. मला बॅग काढून दे, बॅग भरायची आहे. माझा एवढा काय सामान आहे? मोहनने आणलेले फ्रॉक तेही तुमच्याच आहेत. नसतील द्यायचे तर नको दिवस. आमचे फ्रॉक? हा, मी तुला फक्त फ्रॉकच दिले का? दुसरं काय नाही दिलं? ही फळी, हे रबर, हा ही रिबीन. कोणाची आहे सगळं? ही खेळणी, ही कोणाची आहे? हा तुझा पैशाचा डब्बा. यात तू कमवलेले पैसे आहेत, ते घेऊन जा, आम्हाला नको आहेत. मोन्या, मोन्या, शुभ बोल ना.
इतक्या दिवसात तिला आपला लळा नसेल का लागला? 2 महिने तिच्यासाठी काही कमी केलं का? मी इतकी वाईट आहे का? माझ्या स्वतःच्या मुलीशी जसं मी वागले असते तसंच तिच्याशी वागले ना, काही वेगळं वागले नाही. आता तिला मी वरवर बोलत असले तरी मला सुद्धा काळजी आहे तिची, म्हणून उगाच का मी तिच्या आई वडिलांना भेटायला बोलवलं? शोभा कळतंय मला. मला मान्य आहे की आधी मला ना माऊ नसती जबाबदारी वाटायची. तिच्या त्या खेळण्याचा बोलण्याचा सगळ्याचा त्रास व्हायचा. पण मला सांग, लहान मूल मस्ती नाही करणार तर कोण करणार? हो. पण कधी तिने आपल्या घरातल्या मुलाची हक्काची जागा घेतली काही कळलंच नाही रे. म्हणजे घरातल्या पण आणि शोभा, तू स्वभावाने किती फटकळ वाटलीस तरी आतून कशी आहेस हे मला चांगलंच माहिती. माऊ मगाशी बोलली म्हणून तुला वाईट वाटलं ना, पण माऊचं बोलणं मनावर घेऊ नको शोभा. ती लहान आहे अजून. माऊ घरात यायच्या आधी आपल्याला मूल नाही त्याची मला कधी जाणीव झाली नाही. पण माऊ आल्यानंतर मोने अरे बरं चाललं होतं रे आपलं. कशाला ही कारटी घरात आली? अचानक आली काय, अचानक परत काय जाते? आता ना सवय झाली तिची. ती गेल्यानंतर सगळं सुनं सुनं वाटणार आहे. आई बाबा तर येतच असतील, सगळं ठीक होईल. नाही, त्याबद्दल नाही म्हणत आहे. मग आपल्या निर्णयामुळे कोणीच खुश नाहीये. आपण हे थांबवायला हवं. आले आई बाबा, आता सगळं ठीक होईल. कशाला बोलवत होतीस? तसं मी तुला नकोच आहे ना घरात. जास्त बोलतीस ना. मोहन म्हातारे इथेच राहतात का? हो, तुम्ही कोण? कोण म्हणजे? आमची मुलगी हरवली आहे, तुमच्याकडे आहे ना? पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.